शूर सैनिक हजारो वर्षाचा अन्यायाचा बदला घेत होते. शत्रूच्या देहाचे तुकडे तुकडे करत होते. रक्ताचे पाट वाहत होते. भीमा नदीच्या पाण्याचा रंग लाले लाल झाला होता. दिवसभर घनघोर युद्ध चालू होते. शस्त्रांच्या आवाजाने वातावरण दणाणून गेले होते. पेशव्यांचे सैन्य कमी होत होते. रणांगणात कणण्याचा आणि आरोड्यांचा आवाज येत होता. तेवढ्यातच पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखलेचा मुलगा ठार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी भीमा नदीच्या तीरावर पसरली. ही बातमी ऐकताच पेशव्यांनी पराभव पत्करला होता. 1 जानेवारी 1818 रोजी रात्री 9 वाजता हे युद्ध संपले होते. भीमा कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या महारवीरांचे स्मरण करण्यासाठी त्यांची कीर्ती अजरामर राहावी म्हणून त्या ठिकाणी विजयस्तंभ ब्रिटिश सरकारने बनविला.